संगमी महितडी तीर्था विदा पातली ठेवेली निज शक्ती पुरविती सत्कामना चिंतिली नामादी चतुसाधने प्रतिदिने ज्ञानामृते घोडिली ती माला वदनार्थ हेतु धरुणी तत्प्रार्थना मांडली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज अत्यंत प्रसन्न अशा या वातावरणामध्ये या मंदिराची स्थापना आदरणीय विश्वनाथ बाबांच्या माध्यमातून झाली। त्या मंदिराचा रौप्य महोत्सव आणि त्या मंदिरामध्ये जे अधिष्ठान आहे की ज्या अधिष्ठानाने आमच्या जीवाच्या उद्धरणासाठी आम्हाला जीवोद्धरण प्रक्रियेसाठी ज्या साधनाचा उपयोग आहे असं म्हणजे प्रसाद वंदन। त्या प्रसाद वंदनाचा अभिषेक सोहळा त्या प्रसाद बांधणीच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित धर्मसभा। या संपूर्ण धर्मसभेला या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूजनीय प्रातस्मरणीय परिमांडल्य कुलाचार्य श्री बाबाजी, त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य कणाशी निवासी श्री बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष माझे सस्नेही श्री अमरावती निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे या सभास्थानी उपस्थित आचार्य प्रवर अजिंठा निवासी बाबाजी, आचार्य प्रवर मकरटोकळा निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे आचार्य प्रवर श्री बुलढाणा निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे आचार्य प्रवर श्री बदनापूर निवासी बाबाजी, या ठिकाणी उपस्थित आचार्य प्रवर माहूर पीठाधीश्वरी बाबाजी, मठ निवासी आचार्य प्रवर श्री बाबाजी, त्याचप्रमाणे चाळीसगाव टाकळी येथील आचार्य प्रवर श्री बाबाजी, त्याचप्रमाणे जाळीचा देव येथील श्री आंबेकर बाबाजी, त्याचप्रमाणे आचार्य प्रवर श्री पाथरीकर बाबाजी, आचार्य प्रवर श्री लाड बाबाजी, आचार्य प्रवर चिचोंडीकर बाबाजी, माझ्या मागे उपस्थित असलेले आमचे बंधू आदरणीय आचार्य प्रवर श्री आंबेवळगावतील बाबाजी, त्याचप्रमाणे आमचे बंधू आचार्य प्रवर श्री पातुरकर बाबाजी, या सभास्थानी उपस्थित सर्वच विद्वत ज्ञानीजन या सर्व मंचावर उपस्थित आहेत। सर्वच खाली उपस्थित असलेले महंत संत वासनिक सद्भक्त तपस्विनी, या तपस्विनीमध्ये सुद्धा सर्वच आदरणीय पूजनीय वंदनीय थोर तपस्विनी आहेत। या कुळातीलच असलेले आदरणीय तपस्विनी कराड येथील बाईजी, आपण सर्वजण या कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी थोर संत महंतांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि या थोर संत महंताच्या माध्यमातून आमच्या पूर्व परंपरेचा जो एक अवसर काळ मंगळ काळाचं जे एक निधान आहे ते निधान साधण्यासाठी जसं एखाद्या भूमीमध्ये गाडलेलं द्रव्य आहे ते प्राप्त करण्यासाठी जसं माणसाच्या ठिकाणी आपण म्हणतो की त्याला पायाळू असावा लागतो, त्याला त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घालावं लागते, अशा माध्यमातूनच एक भक्तीचं अंजन, ज्ञानाचं अंजन आणि त्या साधनाचं अंजन जर सोबत असेल, जे ज्या ठिकाणी या सृष्टीमध्ये चराचरामध्ये व्यापलेलं ईश्वराचं तत्व आहे, व्यापलेलं परमेश्वराचं असलेलं कार्य आहे आणि त्या कार्याच्या माध्यमातून आपल्या हृदयाशी जो एकरूप होणारा परमेश्वराचा विधी असतो तो प्राप्त करण्यासाठी आम्हाला आमच्या पूर्वजांनी अशा प्रकारचे मंगल सोहळे भेट काळ आणि त्यामध्ये असलेलं पावित्र्य हे निश्चितच तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सर्वांसाठी हे महत्त्वपूर्ण आहे। कारण त्या कार्याच्या मागे एक अदृष्टाचं एक पाठबळ असते, त्या कार्याच्या मध्ये एक अदृष्टाने निर्माण केलेलं आपलं एक विश्व आहे, त्या माध्यमातून आम्ही त्यामध्ये सम्मिलित होतो, त्यामुळे तिथे एक प्रसन्नता नांदत असते, त्या प्रसन्नतेचं कार्य त्या ठिकाणी वर्तत असते आणि त्याचा एक थोर असा लाभ होत असतो। कारण आमच्या शास्त्र परंपरेमध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे की ज्या वेळेला काही ईश्वरांना द्यायचं असते अशा वेळेला अवसर काळामध्ये परमेश्वर प्राधान्याने ते दातृत्व करतात आणि आजही जी गोष्ट ईश्वराच्या सानिध्यामध्ये असताना घडत होती तीच गोष्ट परमेश्वर असन्निधानामध्ये एखाद्या अधिकरणाच्या माध्यमातून अवसर काळाच्या माध्यमातून प्रसन्नता जिथे वर्तत असते त्या माध्यमातून तो सोहळा संपन्न होत असतो। आणि म्हणून या सोहळ्याला अपूर्व स्वरूप आहे, कारण
एखाद्या कार्याची सुरुवात, ज्याला आम्ही पूर्व आणि उत्तर असं म्हणू, त्या पूर्व क्षणापासून तर उत्तर क्षणापर्यंत त्या कार्याला शेवट नेत असताना ज्या ठिकाणी वक्तव्य केल्या जातात, एखाद्या सभेला प्रबोधित केल्या जाते, त्यामागे निश्चितच एक अदृष्ट संकल्पना असावी, एक अदृष्टाचं छत्र त्या शब्दाला असावं आणि निश्चितच तो प्रभाव त्या सभेला प्रभावित करणारा असतो. आणि म्हणून अशी परंपरा आमच्या या भेट काळ धर्मचर्चा यामधून आलेली आहे. असं म्हटलेलं आहे का सुखश्रय शृंगारे तिन्ही नव्हती, ते काही गा गोष्टी ते अरण्य रुदनकी. अशा प्रकारचं सुखही असावं, श्रय म्हणजे त्यामधून त्याची योग्यता लभ्यता ती सुद्धा त्यामधून प्राप्त व्हावी आणि त्या सभेलाही शृंगारितपणा यावा. अशा प्रकारची एक आमची परंपरा धर्म सुसोवण्याची परंपरा आहे. ती आमच्या गुरुजनांनी, ज्ञानीजनांनी आणि पूर्वजनांनी अबाधित ठेवलेली आहे आणि ती आम्हाला सुद्धा अशाच प्रकारे पुढे चालून अबाधित ठेवावी लागेल. यासाठी ह्या धर्मसभा असतात. ज्यांनी तो कार्यक्रम घेतलेला असतो त्याचाही त्यामागे उदात्त हेतू असतो आणि तो सफल व्हावा, एक अदृष्ट त्याच्या पदरात कार्य पडावं अशी त्या आयोजकाची त्यामागे संकल्पना असते. आणि म्हणून ती संकल्पना पार करत असताना आज आदरणीय महंत विश्वनाथ बाबा यांनी या ठिकाणी हा प्रसाद बांधणी अभिषेक सोहळा संपन्न करत असताना प्रसादाविषयी आपण ऊहापोह, काही वेळेला आमच्या पूर्वजांचे काही जुने शब्द आहे, ऊहा विसर्गणे पोहा संस्थापने. विसर्ग एक गोष्ट, त्याच्यात खंडन झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या गोष्टीची मांडणी करणे आणि त्या गोष्टीला कुठेतरी न्याय द्यायचा असतो, अर्थात त्याचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडायचा असतो. आणि जे सिद्धांत आहे ती एक प्रकारे मंथनातून निघालं लोणी आहे. ती लोणी म्हणजे आमच्यासाठी अपूर्व असा एक ठेवा असतो. तो ठेवा पूर्वजांनी अनेक प्रकारातून आम्हाला श्रुती, स्मृती, वृद्धाचार आणि मार्गरूढी हे जे काही आमचे 4 प्रकार आहे, आजही आम्ही त्या 4 प्रकाराच्या माध्यमातून आमचा प्रवास करतो. काही वेळेला आमच्या आचरणशील बाबीमध्ये आम्ही कधीकधी आमच्या श्रुतीचा आश्रय घेतो. ते आज जे आम्हाला वर्तमान स्थितीमध्ये जी मार्गरूढी आमची चाललेली आहे, कुठेतरी आम्हाला ते श्रुतीमध्ये दिसते, नाही एखादं तर ते स्मृतीमध्ये पाहायला मिळते. त्याचं प्रमाण नाही स्मृतीमध्ये तर वृद्धाचारात तुम्हाला दिसेल, नाही वृद्धाचारात तर मार्गरूढीप्रमाणे आचरलेल्या पूर्वजांनी त्यामध्ये दिसते. या व्यतिरिक्त जर असेल, आता सांप्रत्य जी वर्तमान स्थिती ते काल सापेक्ष आणि कालानुमानाने आपण परिवर्तित करत असतो. त्याही मागावा धरूनच आपल्याला पुढे चालावं लागते. अशा प्रकारचं नवं आणि जुनं अशा दोनही संक्रमित गोष्टीचा आमच्या पूर्वजांनी आचार विचार करून हा पंथ आजपर्यंत हा प्रवास करतो आहे. आज प्रसादांनी अभिषेक या निमित्ताने की ज्या वेळेला आचार्य श्री आमच्या या पंथाचे श्री नागदेवाचार्य म्हणजेच पूर्व आचार्य की ज्यांनी या पंथाला एक धरोहर दिलेली आहे, आधारस्तंभाच्या नात्याने ज्यांनी हा पंथ आधार म्हणून ज्यांनी उभा केलेला आहे आणि स्वामींनी सुद्धा हा आधारस्तंभ आचार्यांच्या माध्यमातून दिला की तैसा तू परतारक आचार्य नव्हेसे. तू प्राण्याला अनिष्टापासून काढून इष्टी लावणारा आचार्य आहे. कारण आचार्य म्हणायचे की आचार्याशी नरक, तुम्ही सांगितलं आचार्याला नरक होतात, पण जिथे काही अनिष्ट असेल, परतारकत्व असेल, कुठल्या तरी अनिष्ट बाबीचा त्या ठिकाणी अनिष्टाला लावण्याचा प्रयोग असेल, निश्चितच मग तो दैवराठी असो का कर्मराठी आचार्य असो, नरकाचं द्वार त्याच्यासाठी निश्चितच आहे. पण जिथे अनिष्टापासून काढून इष्टी लावण्याचं जे कार्य आहे ते आचार्याकडून होत असते. आणि म्हणून असं म्हटलंय आमच्या शास्त्रात, ते बाई अथवा तो दादा तो कानाट तेलंग देश जाणावा. अर्थातच ज्या गोष्टी विहित असतात, ज्या गोष्टी स्वामी श्री चक्ररायांच्या अस्थिपरीमध्ये समाविष्ट आहेत, त्या गोष्टी निश्चित रूपानं त्याला आमच्यासाठी महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे. ते दोषनाशक आहे, गुणरूप आहे आणि गुणाची समृद्धी करणारा आहे. आणि म्हणून महाराष्ट्र ही पदवी जशी देशानावे आहे तशी पूर्वजांनी आमच्या मनुष्यानावे ही पदवी प्राप्त करून दिली आहे. कारण त्याला सत्वता आहे, त्याला गुणरूपता आहे आणि त्या सेवा धर्म लक्षणाचा त्यामध्ये समाविष्टत्व आहे आणि म्हणून त्याला गुणरूपतेचं कार्य विशेष प्रकारचं आहे. आचार्य ज्या वेळेला श्री गोविंदप्रभू बाबा श्री गोविंदप्रभू बाबा आपल्या निजधामाला जातात आणि या देहाचा
त्या ठिकाणी त्याग करतात, त्यावेळेला उदास होऊन गंगातीर नमस्कारण्यासाठी आचार्य जातात। दुसऱ्या वेळेला भानुभट्ट सोबत असतात आणि भानुभट्ट सोबत असताना त्यावेळेला राजमठ नमस करतात। डोमेग्रामीचा राजमठ नमस केल्यानंतर तिथला उंबरवट काढतात। त्या ठिकाणचं उंबरवट काढून त्याच्या मधल्या भागाचं मोठं पात्र केलं, 2 पातुरल्या केल्या, बाकी उरलेल्यांचे मणी केले, पिंपळ्या केल्या, अनेक प्रकारे अशा प्रासादिक वस्तू तयार केल्या। आणि मग परिवाराने विचारलं आचार्यांना की ही सर्व वस्तू स्वामींच्या प्रतिदिनी स्पर्शाने पुनीत झालेली पवित्र, ज्यामध्ये कृपाशक्तीचा सहवास आहे, मायाशक्तीचा सहवास आहे, आणि मग अशा प्रकारे याचा छेदभेद झाला, तोडमोड झाली, मग आता याचं काही ओघट लागेल का? हा प्रश्न स्मृतीस्थळातला आहे की या वस्तूची तोडमोड केली याचा काही त्याला दोष लागेल का? परंतु आचार्य म्हणतात, वास्तविक आचार्यांना उत्तर देणं काही अवघड नव्हतं, पण आचार्य म्हणतात की व्यक्तिभंगाचे काही होईल ते नेणीजे। या ठिकाणी व्यक्तिभंग म्हणजे जी वस्तू जशी आहे ती तशी जर राहिली असती तर समजा ते सांगता आलं असतं, परंतु आता व्यक्तिभंग झालेला आहे म्हणजे त्या वस्तूचा कुठेतरी छेदभेद झालेला आहे, पण मी काही निश्चित सांगू शकत नाही। परंतु तरी सुद्धा बदनापूर निवासी बाबांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की ज्या गोष्टीला सेवेचं अंग आमच्या पूर्वजांनी दिलेलं आहे, ज्या शास्त्राने की सेवा धर्म लक्षणे गुण आती, अशा प्रकारे त्या सेवेचं माध्यम वापरून जी बांधणी असो किंवा एखादी परंपरागत असलेलं एखाद्या चेतन बांधणीचा म्हणजे अधिकरण, गुरु, ज्ञानी किंवा परिवार या बांधणीचा जो योग आहे, त्यामागे सेवा धर्माचं जर बीजारोपण असेल, निश्चित निर्हेतुक कार्याचं बीजारोपण असेल, तर ते कार्य ईश्वर सिद्धीला नेतात आणि म्हणून त्यालाही त्याचा दायपैसा मिळत असतो, तो त्याचा दायपैसा त्याला मिळत असतो। अशा प्रकारे या प्रसादाच्या माध्यमातून आचार्यांनी सुद्धा भानुभट्टांना त्यावेळेला भानुभट्ट सोबत त्या भानुभट्टांनी बाकी वस्तू त्या मिस्त्री आणून त्याच्या केल्या, पण सोबत भानुभट्ट हे आचार्यांचे शिष्य होते, त्यांनी त्याचे बारीक बारीक मणी केले, आचार्यांना दिले, काही कानामध्ये घातल्या, पण प्रसाद सेवेविषयी काही करंडी घातल्या नव्हे, कानी घातल्या नव्हे, गळा घातल्या नव्हे, नुसतं गळ्यात घालून ठेवली, कानात घालून ठेवली किंवा समजा करंडी म्हणजे एखाद्या पेटीत घालून ठेवली, ती प्रसाद सेवा होणार नाही। तर त्या प्रसाद सेवेला त्रिकाळ प्रसाद सेवा करावी। त्रिकाळ म्हणजे तिन्ही काळामध्ये प्रसाद सेवा नुसतं त्या प्रसादालाच म्हटलेलं नाही, वस्त्रालाच म्हटलेलं नसून विशेषाला इथे प्रसाद सेवा म्हटलेली आहे की जिथे परमेश्वराचा प्रसन्नतेचा संबंध आलेला आहे, वस्तू संबंध, अशा प्रकारचा स्वरूपाचा संबंध ज्या वस्तूला झाला, मग ती प्रसन्नता त्या ठिकाणी आहे, आणि म्हणून तो प्रसाद ज्या वेळेला आम्ही नमस करतो ती अंतःकरणाच्या ठिकाणी प्रसन्नता आपल्याही त्या परमेश्वराच्या संबंधाने येत असते। आणि म्हणून त्या प्रसादाला नमस्कार करत असताना प्रसादामध्ये असलेलं जे महात्म्य आहे ते अति पवित्र महात्म्य आहे, आणि प्रसाद जोपर्यंत आपल्या दृष्टीला गोचर असतो, आणि म्हणून जसं स्मृतीस्थळात म्हटलं की व्यक्ती वस्त्र जर असेल ते जळून गेलं, वस्त्र जळीनाले व्यक्ती सरली, त्या वस्त्राला जर जळाले पण आलं असेल, आमच्या पूर्वजांनी त्याचा कर्दम केलेला आहे, संबंध तिथं निश्चितच आहे, संबंधाचं कार्य तिथं वर्ततं, परंतु प्रसन्नतेचं कार्य त्या ठिकाणी समजा असेल किंवा नसेल हे सांगता येणार नाही, कारण वस्तूचा भंग झालेला आहे, एखादा वस्त्र प्रसाद असेल तो जळून गेलेला आहे, पण संबंधाचं कार्य मात्र शेवटपर्यंत सृष्टी संपेपर्यंत जात नाही। पण प्रसन्नतेचं कार्य हे मात्र कमी अधिक प्रमाणामध्ये, एखादी वस्तू एखाद्याने प्रसन्न होऊन एखाद्याला दिली असेल तर ती प्रसन्नता राहते, एखादी वस्तू नुसतं आपण एखाद्याचं अंतःकरण दुखून ती घेतली, ती प्रसन्नता तिथे कार्य करत नाही, हे जाणीवेचं कार्य त्या ठिकाणी आहे। आणि म्हणूनच आमच्या या प्रसादाचं महात्म्य फार थोर आहे की त्रिकाळ प्रसाद सेवा करावी, आणि ही प्रसाद सेवा जेव्हा आमच्या सोबत असते, आणि म्हणून नित्य की प्रसाद सेवा दिलेली सांगाती, आम्हाला सुद्धा ही प्रसाद सेवा जी आहे हे नित्य रूपानं प्रत्येकाजवळ दिलेली आहे, आज्ञावचन आहे की जसं 45 प्रसंगी भट्टवासाशी स्वामींनी शिक्षा पण केलं की तुम्ही त्या ठिकाणी 45 सारखं तीर्थ दवटलेलं त्या ठिकाणी त्याचं अभयारण्य केलं, त्या ठिकाणी नमस्कार न करता निघून आले, त्यानंतर देमती सारखा पवित्र असलेला संबंध तो तुम्ही त्या ठिकाणी त्यांना वंदन न करता न भेटता निघून आले,
अर्थातच हे सर्व महात्म्य आमच्या पूर्वजांनी जपलेलं आहे आणि म्हणून आजही प्रसाद बांधणीच्या निमित्ताने या धर्मसभेला अनेकांचं वेगवेगळं प्रबोधन या ठिकाणी झालेलं आहे आणि ही निश्चितच आपल्या आचार्य श्री गुरुजींनी पूर्व परंपरेंनी ही जो धागा आहे हा आचार्य म्हणतात की तुम्ही माझ्या श्री चक्रधराच्या धुरा आहात। सर्वांवर ही जबाबदारी जे जे काही ज्या ज्या कुळाचे आचार्य असतात आणि ते निश्चितच त्या कुळासाठी ते एक आदरणीय असतात आणि म्हणून प्रत्येक कुळाचं कार्य आदरणीय मकर धोकळा निवासी बाबांनी सांगितलं की अशा प्रकारे महंतांची आणि त्या कुळातल्या आचार्यांची बांधणी व्हायला आवश्यक आहे आणि म्हणून प्रत्येक जण त्या गोष्टीला समर्थ असतो आणि प्रत्येकाने आपल्या कुळाविषयी आपल्या असलेल्या परंपरेविषयी जसं आचार्य म्हणतात की तुम्ही माझ्या धुरा या न्यायाप्रमाणे आपण सर्वजण त्या एखाद्या ईश्वर कार्याच्या प्रत्येकजण धुरा आहात आणि ते कार्य तुम्हा आम्हा सगळ्यांचंच आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून जर त्या कार्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच ते कार्य आपल्यासाठी कोणासाठी अवघड नाही। अशा प्रकारे सौजन्य हे असणं फार महत्त्वाचं असते आणि ह्या गोष्टी सौजन्यातून घडतात। ते सौजन्य पूर्वजांनी जपलेलं आहे आणि आजही आपला हा सर्व परिवार जपतो आहे म्हणून आज हे सर्व मंडळी आपल्या या सभामंचावर तुम्हाला दिसते आहे। कारण प्रथम वक्त्यांनी सांगितलं की विश्वनाथ बाबांनी हे सर्व आचार्य मंडळी या ठिकाणी एकत्रित केली। खरोखर त्यांचं असलेलं आंतरिक प्रेम आणि त्या प्रेमापोटी हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत। या वाघोदा गावाची फार मोठी परंपरा आहे। या वाघोदा गावामध्ये महाराष्ट्राधिकरण बदनापूर निवासी कल्लूरकर निवासी श्री मोठे बाबाजी यांच्या चातुर्मासी या गावात झाल्या। त्याचप्रमाणे आमचे आजोबा म्हणजे उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ मोठे बाबा ओंकार वर्धनस्थ मोठे बाबा यांच्या चातुर्मासी या गावात झालेले आहेत। असे अनेक संत महंत थोरथोरांच्या आचार्यांच्या या गावामध्ये सहवास झालेला आहे आणि म्हणून या वाघोद्या गावाला ही फार मोठी परंपरा आहे आणि या परंपरेच्या मुळेच या गावामध्ये अनेक मठ मंदिर आहेत। जवळजवळ 5-6 मठ मंदिरे आहेत। सर्वजण साधू संत या गावामध्ये आहेत आणि ते आपली ही परंपरा पुढे चालवत आहेत। वाघोदा गावासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण सोहळा आदरणीय विश्वनाथ बाबांनी प्राप्त करून दिला। त्यांचं अत्यंत स्नेह माझे कैवल्यवासी श्री गुरुजी उपाध्य कुलाचार्य श्री बाबाजींप्रती अत्यंत त्यांचं स्नेह होतं। कारण कुळाचा अनुबंध त्यांच्या या कुळाशी आहे। तेच स्नेह आजही मी त्या पद्धतीतून त्यांच्याशी जोपासून ठेवलेला आहे। अशा प्रकारचा स्नेहबंध आणि आज मला या ठिकाणी अध्यक्षपदाची धुरा दिली। पण मी बाबांना कालच सांगितलं होतं बाबा तसं काही नाही आपल्या नियोजनानुसार करा पण तरीसुद्धा ही जबाबदारी ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे तर ही सेवा या सर्व गुरुजनांची आणि आमच्या साधन परंपरेची समजून मी स्वीकारली आणि अशा प्रकारे बाबाजींनी घेतलेला हा सोहळा या सोहळ्याला या परिमंडल कुळाचे कुळाचार्य श्री बाबाजी यांचं मार्गदर्शन आणि या कुळातील सगळीच मंडळी मोठ्या उत्साहाने इथे मला सगळेजण उपस्थित दिसलेत। या सगळ्यांच्या या नियोजनातून हा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या वाघोदा गावामध्ये कल्पना साकारणं फार लवकर सोपं असते पण त्याला शेवट नेणं फार महत्त्वाचं असतो आणि पूर्वोत्तर क्षण दुर्लभ होताना अत्यंत आनंद होत आहे। अशा प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी आमचे महंत विश्वनाथ बाबा संचालिका त्याचप्रमाणे संगीताबाई आणि सर्व परिवार यांना मी आमच्या श्री वर्धनस्थ कुळाच्या वतीने शुभेच्छा देतो। ग्रामस्थ मंडळी वाघोदेकर या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। सर्वज्ञ श्री चक्रधर